लका 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 कसली आली खारकुटी. नुसता वास जी सुटलाय म्हणते. अगं सुगरने सगळ्या घरात नुसता मटणाचा वास. येणार जाणारी म्हणालेली काय शिजू घातलंय वास यायला लागलाय पत्र्यातनं बाहेर. लका 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 काय रे निसती हो का चरबीवर पोवतीया आणि वरनं कट कसा आहे बघा एकदम मस्त बाकी आहे का नाही. तर अशा भाज्या बनते त्या आपल्या मसाल्यापासून झणझणीत आणि एकदम टेस्टबाज. तर इकडं आपल्या चालू आहे दुसऱ्या भाजीची तयारी. त्याला पण तरी कशी आली आहे बघा एकदम मस्त बाकी. नमस्कार बहिणीनो. आता संध्याकाळी बघायला लागली मला शिजवून घेतलं तर पोरेस तर काय करायचं नाही म्हणलं होतं. त्याला लागणारं साहित्य संध्याकाळी इथं घेतलंय. इथं आलं कोथमीर खोबरं, इथं टमाटो आणि आपलं कांद्याची पेस्ट आणि इथं आपला काळा मुटका मसाला आणि इथं बोकडाचं मटण बोकडाचा नाही बोकडाचा रस्सा म्हणायचं होतं हो. आणि ती बोकडाचं नुसतं म्हणली बोकडाचं मटण आहे की त्याला आपलं कुठलं आहे संजय सुप्रीम. वाचा येत नाही आपल्याला आणि माणसं आपण त्यामुळे आपला फायदा लय घेते ती. गरीब लागलो आपण काय करायचं. बोलणाऱ्याला बोला म्हणायचं. आपलं काम आपण चालू ठेवायचं. लक्ष द्यायचं नाही. लोकांकडे दुर्लक्ष करत राहायचं ना आपलं काम आपण चालू ठेवायचं. तर आता बघूला आपलं तापलंय जाऊ द्या तेल. अहो पळीनं वाचायचं केंडानं म्हणल्यावर काय तुम्ही अर्ध कॅन्डल वाचाल. म्हणून केंडाला जातलं व तुम्ही लय बोलता लय हुशार माणूस आहे तुम्ही. तर कसा पाहिजे रसा तुम्हाला तेवढं मला सांगा. कडक पाहिजे एकदम कडक पाहिजे कडक. कडक पाहिजे लय दिवसात न बेताय म्हणल्यावर कडक पाहिजे कडक. चालतंय तुम्हाला कडक पाहिजे म्हणल्यावर मटण पण एकदम शिजून कसं मऊसूत झालंय बरं. ही नळी 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 कसं मस्त झालं. तोंडाला पाणी येतंय ना. हा. तर आता आपली सगळी कांदा लसूण पेस्ट बरं का. तुम्हाला मी सकाळी पण सांगितलंय की पावसामुळं बाहेर जरा सरपण भिजलंय चूल भिजली आहे. त्यामुळं आज आपल्या गॅसवरच बनवायचं आहे काय असेल ते. निवारा नाही बाहेर समजा भिजली चूल जळण काय करायचं. तरी आता कांदा आणि टमाटो मी आधी त्याला भाजून घेतलं होतं बरं का. भाजून घेऊन शिला बारीक केलंय मिक्सरला. आधी कांदा आपला टमाटो तव्यात आपलं चिरून शिला नाही खरपूस असं भाजून घेतलं होतं. जरा खरपूस भाजून घेतलं की जरा अजून चव उतरती बहिणीनं. त्यामुळं काय करायचं कांदा चिरायचा आणि आपल्या तव्यावर लोखंडी तव्यावर एकदम मस्तपैकी खरपूस असा कांदा भाजून घ्यायचा लाल होसतर. आणि आपलं टमाटो पण लाल होसतर भाजून घेतला का नाही चव वेगळी उतरती त्या कांद्यात टमाटो आणि भाजीत पण एकदम मस्त अशी चव उतरती. त्यामुळं जरा भाजून घ्यायचा आणि असं बारीक केलं का नाही जरा मशाळ अशी ती कांद्याची. त्यामुळे कधी पण कांदा आधी भाजून घ्यायचा. तर ह्याला कलर कसा सुटलाय बघा एकदम लाल असा सुटलाय नाही कलर. हा एकदम कलर आलाय मस्त बाकी. हे आपलं कोथिंबीर खोबरं आणि आलं आणि लसूण. मटेरियल दिल्यानं नाही हो काय. मटेरियल दिल्यानं नाही भाजी चांगली करायची लेकरांना. मटेरियल दिल्यानं नाही म्हणजे चांगलं केलं तर चांगलं लागणार आहे. नाही चांगलं केल्यावर चांगलं लागेल का. परत म्हणायचं बोकडाचं मटण आणलं आणि 5-8 झार केलं. होय हा अजून कशाला तुमचं बोलणं खाऊन घ्यायचं. काय गॅस बंद झालाय काय. जास्त आपण आता काय कळलं नाही मला. बघूल तर आपण गॅस चाललं ना. तीच काय कळलं नाही बघून नवा असल्यामुळे जरा त्रास करायला लागली. त्या बघुल्यातनं कशा वापा चालते ते बघ की झळ्या. जळ्या आपला मसाला सगळा एकदम भाजून झालाय तयार. आता यात टाकायचंय काय मुटका मसाला आपला मसाला. भाजी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळी दाखवली म्हणजे कसं जसा पहिलं टमाटरची कांद्याची पेस्ट जी भाजून दाखवली परत कोथमीर आलं त्याच्यानंतर ही आपली तिखट गावाकडे याला इसूर म्हणते ती. असं सगळं तुम्हाला एक वर एक सगळं दाखवलंय. दुसऱ्यात कुठलं मसाला नाही तर किंवा काय नाही तुम्हाला जवळ आसपास सगळं दिसतंय. काय असेल ती ओंलीवून आपला मसाला चालतोय ह्यात दुसरं काय देखील नाही. आता याचं मिश्रण एकजीव होऊ द्यायचं. एकजीव झालं की ह्याचा कलर कसा येतोय बघा. नुसता आता कलर कसा सुटतोय बघा. एकदा हे काय म्हणते ते भाजून परतून झाला की ह्याचं तेल सुटायला चालू झालं की ह्याचा कलर चेंज होतोय. आणि कलर चेंज झाला की मस्तपैकी मग आपलं टाकायचं ही सूप. झाला का
लागली तेल सोडायला. होय, तेल सोडायला. पाय मग कुठनं रेसिपी शिकून आली ग तू? कुठनं रेसिपी शिकून आली मी? अशा भाज्या बनवाय कुठनं शिकली म्हणलं. का व? वास तर एकदम मस्त यायला लागलाय बघ. आता ह्यात चालला आपला देशी तडका. मी रसालाही बनवणार नाही तर पाणी गरम करून ठेवले मी. पाणी घेते थोडा अजून झालं की बघा. कशी आली तरी आणि वर त्यात चरबी कशी दिसते. आवाज तरी ना बाबा खारकुटी आली आहे, तरी म्हणू नका. अहो आम्ही तळी म्हणत नाही हो, तरी म्हणतो. तरी कट 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 जमलंय का नाही सांगा मला. अहो तुम्ही जरा ती ढवळून दाखवले हो, आम्हाला कळेल. पण अजून म्हणावाशी उकळी आली नाही बरं का. उकळी येऊ द्या की, तर ही कडं नाही तर दिसतंय की तुम्हाला. आणि तुम्हाला कलर वरनं तर दिसतंय की कट कसा आलाय ती. हं. आणि कटाच्या क्वालिटीवरनं समजतंय भाज्या कशा होत्या ती. आणि मटणाचा आहे बरं का आपला भेट. बोकडा या मटणाची ही भाजी आहे बरं का. अजून याला मोहर फुटला नाही, अजून उकळी फुटली नाही, तोपर्यंत त्याचा कलर असा झाला. ज्यावेळेस मोहर फुटतो, जरा कालवणाला उकळी फुटते, त्यावेळेस मात्र कालवणाचा कलर अजून बदलतो. आताशी कालवणाला मोहर यायला लागलाय, उकळी काय अजून फुटली नाही. जेव्हा उकळी फुटल तेव्हा खरं कालवणाचा रंग, खरं कालवणाची चव घरात म्हणजे उकळी फुटल्यावर सगळं मिश्रण एक झालं म्हणायचं. म्हणजे त्यात काय आहे ते चव सगळी उतरते कालवणात. आता तर खारकुटी ही जी बनण्यात आता खारकुटी एकदम चांगली आहे बरं का. ही इकडे काढून ठेवलं ही. ती आता दादूला तेवढं जरासा मस्तपैकी झणझणीत भाजी बनवायची. त्याकरता ही पेस्ट ठेवली. इथं तिखट आहे. तर आता तिकडं दादूला त्या कढईत बनवायचं चालू. कारण जे त्याची वेगवेगळी फरमाईश आहे हो. काय तर आता ही टाकली बघा हे ना कोथिंबीर. माणसाचं पोट भरलं तर मन भरलं नाही पाहिजे. असा या भाव असावा बघा बहिणी. करायचा तर स्वयंपाक एकदम या भावानं करायचा. उशीर लागू द्या, पण काय असं ते या भावानं करायचं. आपण म्हणजे चांगलं करायचं. चांगलं करायचं. वेळ लागला तर चालेल, हा, पण चवदार भाज्या बनवायच्या. आपण जर नाही चवीदार करून आपल्या घरच्यांना घातलं तर त्यांना तर कळवा मिळायचं खायला सांगावं. त्यामुळे काय त्याच्या आईला तोंडाला एवढं पाणी सुटलं, बोलाय देखील ना. काय बरं माझ्या का तोंडाला पाणी सुटलं? मग असं का अडकायला लागली. असं आहे वय. हं? तर पलीकडे चालू झाली अजून दुसऱ्या भाजी तयारी बरं का. दादू म्हणला मी ह्यातला काय रस्सा खाणार नाही, तुमची तुम्ही खावा. त्याच्याकरता आता स्पेशल डबल बनवायचं. कुठं नाही बघा, जे त्याच्या चव्या वेगवेगळ्या आहेत, जे त्याला वेगवेगळं करावं लागतंय. कुठाना जायचं सगळं. घेते आता ही चिकन पण करून शिना. जे खात नाही त्याला देवच लागतंय की. त्याच्यापेक्षा देशी कोंबडी किंवा कोंबडा कापलेला ती मटण त्या देशी कोंबड्याचं किंवा कोंबडीचं असलेलं लय बरं. आकाड महिना आला की आता आकाड लागल्यावर आकाडात कोंबडं करायचं जायचं की मग सुभासनी तेव्हा खावाच. कारण त्यावेळेस एकच भाजी बनवली सगळी खाती ती. आता ही वेगवेगळं झालं. त्यामुळे लय घोटाळा व्हायला लागला. तर आता मोहर लागलाय फुटायला बरं का. तर आता ही तिला घेऊ द्या ती भाजी बनवून. ही मोहर फुटला की कशी भाजी दिसती. आता की बघा की लका कसली आली खारकुटी. नुसता वास जी सुटलाय म्हणते. अगं सुगरने सगळ्या घरात नुसता मटणाचा वास. येणार जाणारी म्हणालेली काय शिजू घातलंय, वास यायला लागलाय पत्र्यातनं बाहेर. लका काय रे निसती बघा. चरबीवर पोवतीया आणि वरनं कट कसा आहे बघा, एकदम मस्त बाकी आहे का नाही. तर अशा भाषा बनते त्याने. ही मटणाचं पीस आहे कसं दिसते तर. पिसाचा उपयोग नाही व नळी पाहिजे. नळी कुठे आता नळी गावत असती वय ग. नळीच नळी नळी पडली खाली. तर मित्रांनो अशा भाज्या बनते त्या आपल्या मसाल्यापासून झणझणीत आणि एकदम टेस्ट भाज. तर इकडं आपल्या चालू आहे दुसऱ्या भाजी तयारी. त्याला पण तरी कशी आली आहे बघा, एकदम मस्त बाकी. चुलीवरला बेत तर ह्याच्यापेक्षा रगील होतो. पण काय करता, बाहेर चिरचिरा जाण सगळं भिजलंय, चूल भिजली त्यामुळं रगील बेत करता आला नाही. तरी पण गॅसवर मी रगील बेत केला या.